लोहंडेचा पडा ते साहेबांच्या बंगल्यापर्यंत म्हणजे मशालापर्यंत आलेला हा दुपारचा जेवण ते दिलेला आणि त्याच्या निमित्त ह्या प्रवचन आपला ठेवलेला आहे. आपले हे दिल्लीतले काही प्रमुख जे आहेत त्या मंडळीने हा कार्यक्रम मला दिलेला आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या साहेबांच्या ठिकाणी माग सातारकर महाराजांचा कीर्तन झाला त्यावेळेला आम्हाला पुरस्कार साहेबांनी दिलेला आहे. जे पूर्वीच म्हणजे असं वृद्ध कीर्तनकार सर्व ह्या आपल्या तालुक्यातून जमा करून आणि ह्या ठिकाणी सातारकर महाराजांचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला पुरस्कार मिळलेला आहे. म्हणून साहेब जे आहेत हे दानशूर आहेत, दाते आहेत आणि धर्मात्मा आहेत. सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. आणि आजपासून नाही तर बरेच वर्षापासून मी दिंडीत इथे येतो. इथे जेवण सतत असतं आणि हे एक अन्नदान क्षेत्र आहे, एक अन्नदान क्षेत्र आहे. म्हणून या कलियुगामध्ये अन्नदानाला फार मोठा महत्व आहे आणि ते अन्नदाते जे आहेत हे कमी आहेत. पुष्कळ लोकांकडे असतं परंतु भगवंत त्यांना सद्बुद्धी देत नाही अन्नदानासाठी. आणि अन्नदान ह्या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. सर्व दान आहेत त्या दानापेक्षा सर्वात श्रेष्ठ म्हणजे अन्नदान आहे कलियुगामध्ये. लेने उसको हरिनाम, देने को अन्नदान, करने को निंदा, डूबने का अभिमान. घ्यायचा जर असेल तर हरिनाम घ्या, द्यायचा असेल तर अन्नदान करा. लेने उसको हरिनाम, देने को अन्नदान, करने को निंदा. करायचा जर असेल तर निंदा असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे आणि डुबणे का अभिमान. डुबायचा जर असेल तर अभिमान. अभिमानाचा बरेचसे वर्ग आहेत. कोणाला संपत्तीचा अभिमान असतो, कोणाला शरीराचा अभिमान असतो, कोणाला पदाचा अभिमान असतो. असे अनेक अनेक अभिमान असतात. परंतु त्या माणसाला अभिमान असावा तो कशाचा असावा? ज्ञानाचा असावा किंवा दानाचा असावा. अनेक याच्यामध्ये जर अभिमान असेल तर त्याच्यामध्ये त्याचा उदार आहे. तर ह्या कलियुगामध्ये आपल्याला जो काही जन्म मिळालेला जो आहे तो काही आपला राहिलेला मागच्या जन्मातला जो काही कर्म आहे त्या कर्मासाठी आपल्याला जन्म मिळलेला आहे. मग ते कर्म चांगलं केलं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म साहे व्हावे घातली अभय नरकात आहे. सत्य कर्म करून आणि आपला हा कार्य जो आहे मृत्यू लोकातला तो उरकून आपल्याला इह लोकातून यात्रा संपवून परलोकात जायचा आहे. परंतु मरावे परिकीर्ती रूपी उरावे. मरताना माणूस कीर्तीच्या रूपात उरला पाहिजे. त्याच्यासाठी काय केला पाहिजे? दान केला पाहिजे, धर्म केला पाहिजे, संत सेवा केली पाहिजे, ईश्वराची सेवा केली पाहिजे. जे काही आहे धार्मिक कार्य आहे ते केलं पाहिजे. कारण ते कार्य सतत या साहेबांच्या घरी सतत होतं. मागे सुद्धा तिकडं त्या ऐनशेत रोडला गेलेला आम्ही, तिथे सुद्धा ते कार्य आहे. म्हणजे हे सतत कार्य होतं. म्हणजे असा जो काही आहे अशी जी व्यक्ती आहे ती तुकोबारायांनी सांगलेलं आहे की असा दान धर्म करणारा जो काही गण सांगितलेला आहे त्या वैकुंठा उठे आलेला आहे. तुकोबाराया गाथेमध्ये वर्णन केलेलं आहे का असा अन्नदान करणारा जो गण आहे तो वैकुंठातून भगवंताने त्या पाठवलेला आहे त्याला. म्हणून हे दान प्रत्येकाला घडू शकत नाही. परंतु बाबा आपल्याकडे जर असेल तर जशी यथाशक्ती असेल त्याप्रमाणे दान करावा. दान करावा. जे जे काही वस्त्रदान आहे, त्याच्यानंतर गोदान आहे, अन्नदान आहे, भूमिदान आहे, कन्यादान आहे, सुवर्णदान आहे, अनेक दान आहे. त्याच्यातून तुम्हाला जे काही यथाशक्ती दान करता येईल ते दान करा. म्हणून त्या दानाच्या रूपात तरी मनुष्य उधळून जातो. त्याला काही धक्कच पाहिजे किंवा मालकरी पाहिजे असं नाही. उधळून जाण्याचे अनेक मार्ग आहेत या मृत्यू रूपामध्ये. मग त्या मार्गाने आपण जर गेला तरी चालेल. कारण भक्त जो मार्गाने जातो तोही मार्ग तिथेच जातो आणि जो काही दान धर्म यत्न करणार आहे तोही तिथेच जातो. म्हणून माऊलींनी सांगितले या दोन्ही जी वाटा ते तू पावावया वैकुंठा.
ह्या दोन्ही ज्या वाटा आहेत त्या वैकुंठाला जातात, ह्याच्यामध्ये काही फरक नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे, का बीजातल्या झाले तरू बीज जे आहे, ह्या बीजापासून वृक्ष तयार होतो आणि वृक्षाच्या पासून बीज तयार होतं. म्हणजे बीजाच्या पोटामध्ये वृक्ष आहे आणि वृक्षामध्ये बीज आहे. म्हणून हे अनेक जे काही कल्पतरू तुम्हाला दिसतात की एका बीजापोटी फले रसाल बनतील, किंवा एखाद्या बीजे कोटी न कोटी बी तयार झालेला आहे. त्याप्रमाणे हा मृत्यूलोकामध्ये जे काही मनुष्य जन्म आहेत किंवा 84 लक्ष जण जे आहेत, ह्या एका भगवंताची लेकर आहे. या विश्वामध्ये भगवंत एकच आहे आणि त्याची तुम्ही आम्ही लेकरात, हे विश्वाचे माझे घर जयांची मती स्थिर किंब होणार मी झालो. हे विश्व भगवंताचा घर आहे आणि त्याच्या मध्ये तुम्ही आम्ही जे राहतो, मनुष्य जे काही जीव जंतू, ही सगळी भगवंताची लेकरं. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे का, हे अर्जुना, ह्या माझ्या विभूती आहेत. ही जी काही तुला प्राणी मात्र दिसतात ते माझ्या विभूती आहेत. म्हणून भगवंताची लेकरं आपण आहोत. भगवंत तुम्हाला काहीच नाही. जशी आई लेकराला, कितीतरी लेकरं असली तरी आईचा प्रेम जो सर्व लेकरावर सारखा असतो, तसा भक्ताचा, भगवंताचा प्रेम जो आहे तो सर्व भक्तांना सारखा आहे. म्हणून जो खंडावला घाव घाली का जयाने लावणी केली, दोघा एकची सावली वृक्ष द्यायचा. हे बीजापासून जे वृक्ष तयार होतो ते लावणारा जो आहे आणि एक तोडणारा. लावणारा जो आहे तो तोडाय गेला तरी तो वृक्ष त्याला काही सांगू शकत नाही, आणि जो न लावणारा तोडण्यासाठी गेला तरी तो त्याला काही सांगू शकत नाही. मग दोघांना सावली सारखीच देतो, लावणाऱ्याला पण म्हणजे मालकाला पण आणि वाट सुरू असेल त्याला पण. जो खंडावया घाव घाली का जयाने लावणी केली, दोघा एकची सावली वृक्ष दैसा. कारण दोघांना पण सावली सारखीच देत असतो, म्हणून ते तोडायचा का नाही तोडायचा ह्या ज्याच्या त्यांनी ठरवलं. म्हणून आपल्याला सांगण्याचा तात्पर्य आहे की जे वृक्ष आहेत, भगवान श्रीकृष्णाचे शिष्य उद्धव आणि भगवान अर्जुन असे हे दोन भक्त आहेत. आणि ते दोन भक्त आहेत, ज्या ज्ञान अर्जुनाला सांगितला त्या ज्ञान उद्धवाला पण सांगितला. त्याच्यामध्ये फरक काय नाही. उद्धव गीता आणि अर्जुन गीता ह्या दोन्ही सारख्या, दोन्ही सारखे आणि वरम जाणे तो पारखे. याच्यात भेद काही नाही. ज्ञान सारखाच, शिष्य दोन्ही सारखच, गुरु त्यांचा एकच. म्हणून इथं भेद काही नाही. मग त्याचप्रमाणे इथे लावणारा आणि जो तोडणारा आहे त्याला वृक्ष सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून भगवंत असा जो आहे तो दोघांना सावली देतात, दोघांना सावली देतो. अथा भागा अलंकाराची या अलंकाराचा विषय माऊलींनी सांगितलेला आहे. तर अलंकार जे आहेत, अलंकार गीता नाम ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरी जी आहे ही 18 अध्यायाचा विषय आहे, महाभारताचा भाग आहे. आणि त्या ज्ञानेश्वरी गीता जी आहे हा महाभारतातला 18 जे अध्याय आहेत ते निवडलेले आहेत. कारण महाभारत वाचायला त्याच्यासाठी ते सीट तसे पाहिजे, त्याच्यातून तो भाग काढलेला आहे. 18 अध्याय जे आहेत हे 18 अध्याय वेगळे केलेले आहेत. ह्या संसारामध्ये ज्ञान किंवा अभ्यास करून या संसारातून उधळून जाण्याचा मार्ग माऊलीने ठेवलेला आहे, भगवंतांनी सुद्धा ठेवलेला आहे. कारण तो एक मोठा गठ्ठा होता, त्याचा विभागणी केली आणि त्याच्यातून गीता तयार केलेला आहे. आणि ते गीतेतून जे काही अलंकार केलेला आहे, अलंकार गीता नाम ज्ञानेश्वरी, ही अलंकारित केली आणि ती ज्ञानेश्वरी म्हणून माऊलीने लिहिलेला आहे. जसा एखादा मोठा सोन्याचा गठ्ठा जर असला तर त्याचा अलंकार जर केलं ते
टाकणे, त्याच्यानंतर पायातल्या पट्ट्या, त्याच्यानंतर नाकात नथणे, असे जे काही स्त्रीला अलंकार केले जातात त्याप्रमाणे हे अलंकार माऊलीने केलेले आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी ही माऊलीने अलंकारित केलेलं आहे. कारण ज्ञानेश्वरी लिहिलेलं आहे ती साध्या आणि सामान्य संतांनी लिहिलेलं नाही. हे जगाच्या उदारा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी असा अवतार जो त्यांनी घेतलेला आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, हे जगाचा उद्धार करण्यासाठी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अवतार घेतलेला आहे मूर्तिलोकामध्ये. आणि ते संत रूपात आले आणि संत रूपात आल्यानंतर ह्या ज्ञान ज्या होता हे फार खोल होता, ते तो सोपा करून काही सांगितलेला आहे. कारण नववा जो आहे अध्याय तो राजविद्या राजगुह्योग आणि राजगुह्योग सांगितलेला म्हणजे त्या गुप्त ज्ञान होता. ह्या ज्ञानपूर्वी राज दरबारामध्ये ते राजा लोकांना सांगितला जात होता. कारण या संस्कृत भाषेचा आपल्याला काही कळत नव्हता. परंतु जेव्हा संत ह्या पृथ्वी तलावर जन्माला आलं त्यावेळेला जे काय समाजाचे जे भाषेचे लोक होतं तेवढ्या त्यांनी फरक केल्या. छप्पन भाषेचा केला शे गौरव, छप्पन भाषेच्या प्रति माऊलीने तयार केल्या. प्रत्येक समाजाला ही भाषा कलावी. हे मराठीच्या नगरी ब्रह्मविधेचा सुखाल करी, ध्येयी देई या सुखावरी. ब्रह्मविधेचा म्हणजे मराठी सुद्धा केलेलं आहे. हे मराठीची आहे नगरी ब्रह्मविधेचा सुखाल करी. या सर्व भाषेंचा अलंकारित म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ माऊलींनी तयार केलेला आहे. म्हणून अलंकार हे अलंकार अनेक कसे केले जातात ते त्याप्रमाणे ते शोभा देतं. आपल्याला सांगण्याचा तात्पर्य नुसता एक सोन्याचा जर असा गोळा असला बाबा 100 किंवा 200 ग्रॅमचा जर असला आणि तो स्त्रीनी जर गल्यात बांधून फिरवला तर शोभा देईल का? मग त्याच सोन्याचा अलंकार जर केला तर ती शोभा येत असते. म्हणून माऊलींनी हे एक मोठा होता ज्ञान ते अलंकारित केलेलं आहे आणि त्याची ज्ञानेश्वरी केलेली आहे. कारण ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी ही व्यक्ती महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कारण ते असे संत होते की मुक्ताबाईंनी त्यांचा उच्चार केलेला आहे. संत तोच जाना जगी दया समाजाच्या अंगी, लोभ हंता नये मना जगी विरक्त तोच जाना. हो परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी, शुद्ध बीजापोटी फले रसालगम. कारण ही जन्माला जी आली ती शुद्ध ठिकाणी पावंत देश वाणी पुण्यवंत तेथे हरीचे दास जन्म घेतील अशा कुलामध्ये जन्माला आले आणि ते शुद्ध पवित्र होते. म्हणून ह्या ज्ञान तुम्हा आम्हाला कल्ला नाही तर याच्यातलं काय ज्ञान आपल्याला कल्ला नसता. पण ही संत कृपा झाली, इमारत फुलाली. संतांची कृपा आहे आणि ते पूर्वीच मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत ते त्या संतांनी मार्ग लावून दिलेला आहे. त्याच मार्गाने आपण चाललेलो आहोत तुम्ही आम्ही. नाहीतर आपण कुठे असतोय तर सांगता. म्हणून ही संतांची कृपा आहे आणि ते संतांच्या याच्यावर आपल्या पुढचा मार्ग जो काय हे करणाऱ्या त्या संतांचा आपण आता याच्यामध्ये अनेक संत आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. पण त्याच्यामध्ये फक्त 5 संतांचा आपल्याला हे दिलेला आहे. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि एक समर्थ रामदास स्वामी. या महाराष्ट्राला आपले 5 जे काही संत लाभलेले आहेत त्याच्याने हा महाराष्ट्र आपला पुण्य भूमी किंवा पुण्यित झालेला आहे. हे 5 संतांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये अवतार घेतला आणि सर्व समाजामध्ये संतांनी अवतार घेतलेले आहेत. त्याच्यानंतर जे संत होऊन गेलेले आहेत ते प्रत्येक समाजामध्ये आहेत. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक समाजाला हे ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येक समाजाचा एक संत झालेला आहे. म्हणून आपल्याला सांगण्याचा तात्पर्य आहे तैसामध्ये एकाचा विस्तार ते हे जग, ह्या जग जे आहे ह्या एकाचा विस्तार आहे. कारण भगवान परमात्मा निर्गुण निरांकार होता.
त्याच्यातून संताही आकाराला आणला. आकाराला आणल्यानंतर मग पुन्हा आम्हाला त्या भगवंताची ओळख झाली. पुन्हा आम्हाला त्या भगवंताची ओळख झाला आणि भगवंताची ओळख झाल्यानंतर आपण देव त्याला नाव ठेवला का हा देव आहे. कारण देव ही जाणण्याची किंवा मानण्याची किंवा बोलण्याची तिथे ताकद पुरत नाही किंवा वाणी पुरत नाही. सहस्र मुखाचा शेष वर्णिता भागला तो 1000 मुखाचा शेष नारायण होता. तो सुद्धा भगवंताचा नाम चरित्र आणि उच्चारे करताना तो त्याचा पलंग झाला. तर आपल्या एका तोंडामध्ये भगवंताचा काय उच्चारतो. म्हणून भगवंत हा अलंकार जो आणलेला आहे देवाला जर समजा साकार केलेला आहे त्या संताही केलेला. म्हणून संतांचे आपण गुण गात जात असतो. ज्ञानबा तुकाराम थोड संत याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे. त्याचा उदो उदो झालेला आहे. आणि हे संत जे होतं ते केवळ जड मुलांचा उद्धारासाठी ते आले होते. आता मी सांगितलेला मुक्ताबाईंनी जे सांगितलेलं आहे की तो की संत तो संत होणं दुर्लभ आहे. असे संत जेव्हा धर्म ग्लानीला घेतो तेव्हा त्या वेळेला भगवंत अवतार घेतो आणि भगवंत अवतार घेतो तो संत रूपात येतो. मग त्या वेळेला तो धर्माचा जो काही घडी बसलेली असते ती घडी हे करण्यासाठी धर्म हे करण्यासाठी भगवंताचा राखीव शीत असतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर भवती भारतः परित्राणाय साधून विनाशाय तो दुष्कृतम धर्म संस्थापनार्थ संभवामी युगायुगे. प्रत्येक युगामध्ये धर्म ग्लानीला गेला की भगवंत अवतार घेतो आणि धर्माचा जो काय आहे तो रहाटगाडा पुढे चालवत असतो. त्याच्यासाठी भगवंत हा राखीव शीत आहे. धर्म ज्या वेळेला ग्लानीला जातो त्या वेळेला भगवंत अवतार घेतो. प्रत्येक युगामध्ये भगवंताने अवतार घेतलेला आहे. जिथे जिथे दैत्य माजलं आणि ह्या धर्माचा ऱ्हास झाला त्याच्या वेळेला त्याचा अवतार झाला आणि अवतार झाल्यानंतर धर्माची स्थापना केली गेली. आता काही वर्ष गेली रामाचा आपला जो काही मंदिर होता त्याचा मोडतोड करून आणि त्याच्यावर ती बाबरी मशीद बांधलेली होती. पण मोदी साहेब जे आले पंतप्रधान त्या वेळेला काही वर्षाची केस ती कोर्टात होती त्याही ती जिंकली आणि आता आपला राम हिंदू धर्माचा राम जो आहे तो आता आपल्या जवळ आलेला आहे. म्हणून आपल्याला सांगण्यात तात्पर्य आहे झाले राम राज्य गायो न्या माशी धरणी धीर पैक गायी ओळल्या म्हैशी. कारण त्या वेळेला रामा राजामध्ये सत्यता होती. राम सत्य होता. त्या वेळेला भरभराट याच्यामध्ये होती सुखाल होता. त्याप्रमाणे आता सुद्धा राम आपला हिंदू धर्माचा जो राम आहे त्याचा याच्यामध्ये त्याचा मंदिर झालेला आहे आणि त्या मोदी साहेबांनी आपल्या हिंदू धर्माची स्थापना केली. आपल्याला सांगण्यात तात्पर्य आहे राजा एखाद जरी आला तरी धर्माच्या याच्यासाठी भांडणारा असतो. तसा देव जो आहे तो भांडणार आहे. कारण धर्म ग्लानीला गेल्यानंतरच देव जन्माला येतो. अनेक राक्षसांची उदाहरणं सांगणं आपल्याला नाही प्रत्येकाला आहे. जिथे जिथे राक्षस माजला तिथे तिथे भगवंतांनी जन्म घेऊन आणि तिथे त्याचा मोड करून टाकला. म्हणून आपल्याला सांगण्याचं तात्पर्य आहे की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओळी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओळी अनुभवावी. ह्या राजकुलामध्ये ह्या आपल्या हिंदू धर्मावर आलेला होता आणि त्या ठिकाणी ह्या संताई तिथं प्रवचन कीर्तन केल्यानंतर तो यवन समाजाचा जो काही होता त्यांनी याच्यावर आला घातला आणि त्या पूर्वीचा राजा जो होता त्या बंदी आपल्या याच्यामध्ये हे करत नव्हतं. आणि हे आपले राजाच्या याच्यामध्ये फक्त जे मंत्री असतील खासदार आमदार जे काय असतील त्या ठिकाणी ह्या ज्ञान हे करायचा तिथेच फक्त हे करायचे. तिथे असा एक विषय झाला. तिथे त्याला एका साधूला तो आला घातला आणि त्याने एकच फक्त हे केला की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवीने एक तरी ओळी अनुभवावी.
असा राजाच्या याच्यामध्ये प्रश्न त्याने ठेवला. राजाने सांगितला, अरे काय याच्यामध्ये काय अनुभव आहे, काय या ज्ञान आहे. परंतु एकच, तो राजा पूर्वीचे राजा शिकार करायचा. पूर्वीचे राजे घोड्यावर बसून जायचं प्रधानाला घेऊन आणि शिकारीला जायचं जंगलात. असा जंगलात गेल्यानंतर ते सकाळी जर गेलं तर 12 वाजा शिकारी करून तिकडून येणार आणि ते विश्रांतीला त्याच्या महालामध्ये जाणार. त्या ठिकाणी त्याचं जे काही नोकर संरक्षण करणारे जे होतं आणि त्या ठिकाणी सगळा त्याचा जो काही आसन होता त्या आसनावर तिथे फॅन लावायचा, अत्तर हे करायचा. राजा बोलून दल आलं, राजाचे काही हे करावे. मग त्या वेळेला तो आला की तो झोपायचा, विश्रांती करून नंतर जेवायचा. असा नित्यनेम करत असताना त्याच्या याच्यामध्ये सेवेसाठी एक माझ्यासारखा येडफट्या माणूस होता आणि तो सगळा त्याला तिथे शेतीवरती फुला पसरवायचा, सगळा हे करायचा. तिथे फॅन नेऊन ठेवायचा, अत्तर नेऊन ठेवायचा. राजा तिकडून आला की एका शेणामध्ये झोपून जायचा. एवढा तिथं सोयी. आता तो एक दिवस राजा गेला आणि नंतर तो आराम केल्यानंतर ते जेवायला जायचा. मग ती जेवणाला ती त्याची जी काही राणी होती ती सगळा करून तिला घेऊन जायची. पण गमत एक दिवस तो असा झाला, तो शिकारीला गेलेला होता. तेवढ्यात त्या तिथे नोकर होता. राजाच्या दरबारामध्ये नोकर ठेवले जातात, ते सगळं आज्ञा नसतात ते ठेवले जातात. कारण हुशार माणूस राजा ठेवू शकत नाही, कारण त्या राजाच्या घरामध्ये सगळा काम करायला लागतो. मग ते नोकऱ्याने सगळा केला आणि तिकडून 11 वाजेला राजा येणार. तेवढ्यात राणी पाहायला आली. तिथे राणी पाहायला आल्यानंतर तो तिथे नोकर जो होता त्यांनी सांगितला का राजा जर आला तर एक क्षणामध्ये हे याच्यावर पलंगावर झोपतो, म्हणजे आहे तरी काय. मग त्याने सांगितला का तिथं शाल होती ती, असा राजा झोपतो, हे दिशेला डोका करतो. असा करून त्याने निजून पाहिला तिथं, कारण तो तिथे हे करणारा संरक्षण करणार होता. तर त्यांनी थोडा फक्त निजून पाहिल्यानंतर तिथे जी काही हवा होती ती एका क्षणात झोपून जायची. जो बोंबडून झोपला तिथं नोकर होता तो. आता नोकर होता तो झोपल्यानंतर तिकडून राणी आली आणि राणीने पाहिला का राजा याच्याशी शिकारी शाला तो दमून आलेला आहे ना, तो हे झोपलेला आहे. मग तिथं शाल होती दुसरी, ती घेऊन त्याच्या अंगाशी ती राणी झोपली. राणी झोपल्यानंतर राजा आला. 12 वाजेला राजा आला. राजा आल्यानंतर त्यांनी पाहिलं का माझ्या शेवर ही जोडी झोपलेली पण आहे. राजाच्या ते मिनेत तलवार होती. त्यांनी सांगितला का हे गावात 2 तुकडं. राजाचे याच्यातून पण त्याने विचार केला. साधूची एक ओवी होती का नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. त्याला ती म्हणजे झोपायची जी खोली होती त्या याच्यावर भिंतीवर लिहून ठेवली होती. ती राजाने उठला का त्याला ती दिसायची का ती विचार करायची. मग त्याची त्याला आठवण झाली का आता मी तर यांना हे करणार वोट करणारच, परंतु त्यांचा वोट तर पाहू दे कोण कोण आहेत ती. मग ते उचकून पाहिल्यानंतर मग त्याचा नोकर न तो मध्ये येडफट्या माणूस. मग त्यांनी सांगितलं तू कसा काही चालत. त्यांनी झाला राजा मी दर दिवस या तुझा पिशाना सगळा ऐकून द्यायचो, सगळा ती हे करून द्यायचो, शेत हे करून द्यायची पलंगावर. पण मी असा विचार केला राजा असा झोपत होता, मी झोपून पाय केला तसाच झोपलो. मग राणीला सांगितली तू कशी काय इथे झोपली. राजा मी विचार केला का राजा आता गेलेला आहे, म्हणजे 11 वाजायला तो जेवायला येईल, त्याच्यासाठी मी बघाय तुम्हाला आलो. आल्यानंतर मग मला असं वाटलं का राजा झोपलेला आहे, म्हणून ही शाल घेतली ना मी तुमच्या अंगाशी झोपली. मग राजाने विचार केला का आता मी यांचा एका धावामध्ये 2 तुकडे केले असते, म्हणजे दोन्ही शिरा उडवणीचे असती तो राजाला पाप लागला असता. परंतु मी आता त्यांचा पाहिला का कोण कोण आहेत, म्हणून ती एक राणी होती न एक त्याचा नोकर होता, म्हणून तो दोष लागायचा होता त्याच्यातून बचला. म्हणून त्या ओवीचा त्याला अर्थ अनुभव आला. कारण राजाच्या हातून राणीचा मृत्यू होऊ नये, 7 पिढ्या लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि एखादा नोकर जर असेल त्याला सुद्धा मारू नये असा शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून आपल्याला सांगण्यात तात्पर्य नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभव. एक ओवी अनुभवाला जर आली तर मग आपल्याला त्याचा अनुभव येतो. म्हणून आपल्याला हे की जे काही गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या असतात नाही करायच्या असतात, म्हणून ज्याचे ग्रह अनुकूल आहेत, ज्याचे ग्रह अनुकूल आहेत, म्हणजे राजाचा जो काही
ग्रह जो आहे अनुकूल त्या ठिकाणी आपोआप त्याला प्राप्त होतो. ग्रह जे अनुकूल असतील त्या ठिकाणी सर्व लक्ष्मीची प्राप्त होते. कारण ग्रह लक्ष्मी, यश लक्ष्मी, लक्ष्मी, गुरुलक्ष्मी अशी जे काही धनलक्ष्मी सगळं लक्ष्मी ज्या प्राप्त होत्यात याला कारण म्हणजे आपला जे पारध्य आहे ते अनुकूल असलं पाहिजे. म्हणून आपल्याला सांगण्याचा तात्पर्य आहे दृष्टांत संपला. मया तत्मिदं सर्व जगत व्यक्त मूर्तीनाम अस्तानी भूतानीचा हम केशवस्थितः का बीजाती या झाले तरी अथवा भागाती या अलंकारू तयामध्ये एकाचा विस्तार ते हे जग. आता धावता धावता आपला विषय याच्यामध्ये झालेला आहे. आता साहेबांच्या ठिकाणी दरवर्षी आपल्याला अन्नदान करता आहेत कारण आपल्याला अनेक त्यांचा हातभार आहे, पाठिंबा आहे आणि असं आपल्याला जर समजा भेटले तर आपल्याला पाठिंबा आता आपल्याला काही आपण सांगतो का बाबा सद्गुरु सरकारचा पाठी राखा इतर आता लेखा कोण करील. मग आपल्याला असा जर समजा पाठिंबा जर असल्याचा आपल्याला पुढचा प्रश्न ना इतराची गरज काय. म्हणून घेतलेला जो विषय आहे तो 9व्या अध्यायाचा या 4था श्लोक आहे आणि राजविद्या राजगुहे योग असा 9वा जो अध्याय आहे तो 18 अध्यायांचा राजा. म्हणून राजगुहे राजगुहे योग, राजविद्या राजगुहे योग हे प्रकरण हा श्लोक. आणि ओवी जी आहे ती 64 नंबरची आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे मला काही याच्यावर धावता धावता बोलता आला, त्या बोलण्याचा प्रयत्न केला आणि जे काही त्याच्यात कारण त्याचं पुरावं निश्चित असतीलच ह्या मात्र सांगता येत नाही. म्हणून माझ्या बुद्धीला सद्गुरु परमपूज्य गोविंद बाबा यांच्यानी मला काही बोलता आला त्या बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून घेतलेला जो काही श्लोक आहे तो भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर अर्पण करून आणि आपल्याला इथे समाप्त करून आणि आपल्याला इथूनची दिंडीची प्रास्तावना करायची. ते श्रीमद भगवद्गीता उपनिषद सुब्रह्मविद्यायोग शास्त्र श्रीकृष्ण अर्जुन संवादे राजविद्या राजगुहे योग प्रकरण 9वा अध्याय भगवान चरणी अर्पण असतो. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.